पिकणार नाही. आणि आता मला सलोनी घेऊन चालली आहे तिच्या शेताकडे, शेत वगैरे बघायला. मला आलेलं बघा काय मिळालं, कवट. मला खूप जास्त आवडतं आणि रात्री इतकं जास्त असे चक्कर येऊन मी बाथरूममध्येच पडले. मग नंतर हिने मला साखर पाणी दिलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज माझा सलोनीच्या घरचा दुसरा दिवस आहे आणि आमचं नेहमीचं ठरलेलं आहे, मी जेव्हा पण तिच्याकडे येते तेव्हा आमचं शूट वगैरे चालू असतं. ती मला छानपैकी आवरून देते आणि आज तर आम्ही दोघी शूट करतो आहे. तिच्याकडे सेम साड्या होत्या तर म्हटली चला दोघींचं शूट करूया. तर तेच चालू आहे आमचं. आणि त्यानंतर शेतात वगैरे पण जायचं आहे. सो तिकडचं पण नेचर वगैरे मस्त एक्सप्लोअर करायचं आहे. बघा तिच्या घरासमोरचं ना नेचर पण खूप सुंदर आहे, त्यामुळे इथं म्हणजे शूटसारखंच एकदम एन्व्हायरमेंट आहे. छान फुलांची झाडं वगैरे आहेत, इकडं विहीर आहे आणि त्यांचं घर असं वाडा टाईपमध्ये आहे. अगं हे घाला, तुला काय प्रॉब्लेम? सोडू टिकणार नाही. तर आता आम्ही खातोय मस्त असा डोसा. सलोनीच्या मम्मीच्या हाताला इतकी टेस्ट आहे ना, एकदम जे साऊथ इंडियन जेवण असतं ना ते प्रॉपर त्या बनवतात. आणि त्यांच्या सगळ्यात साऊथ इंडियन डिशेस माझ्या खूप फेवरेट आहेत. आमच्या आत्ता आम्ही भूतासारख्या 5 वाजता झोपेतून उठलोय आणि उठल्या उठल्या चहा बनवलाय गरमागरम. मी साखर सोडलेली, बट आज मी तिच्या हातचा चहा पिणार आहे. साखरेची स्टोरी सांगू का? सांग ना. रात्री मॅडम चक्कर पडल्या. आणि कुठे? बाथरूम. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, मला एक तर साखर खायची खूप प्रचंड सवय आहे. मी खूप साखर खाते. पण मी आता ठरवलं होतं, न्यू इयर रिझॉल्युशन होतं की मी आता साखर कमी करणार आहे. आणि कमीच्या नादात मी पूर्णच सोडली. साखरेचा एकही पदार्थ खात नव्हते, चहा पण पित नव्हते. जवळपास 8-10 दिवस खाल्ले नाही. आणि रात्री इतकं जास्त असे चक्कर येऊन मी बाथरूममध्येच पडले. मग नंतर हिने मला साखर पाणी दिलं, तेव्हा ठीक झाले. त्यामुळे ना कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नका करू. हळूहळू हळू सवय लावायची आणि मग एखाद्या गोष्टीपासून लांब जायचं. काय ना. आणि आता मला सलोनी घेऊन चालली आहे तिच्या शेताकडे, शेत वगैरे बघायला आणि छानपैकी फिरायला पण शेतात. तो चला मग तिच्या शेतात काय काय बघूया आता. आणि हिचं गाव पण बघा, घराजवळच हिच्या आहे शाळा. सलोनी नेहमीच मला गावाकडे आले की शेताकडे नेते आणि प्लस शेतातले तिचे काका काकी वगैरे शेताकडे राहतात, त्यांच्या घरी पण फिरणं होतंच. आणि इथं मला आलेलं बघा काय मिळालं, कवट. मला खूप जास्त आवडतं आणि ते रेअरली मिळते आता, जास्त कुठे मिळतच नाही. आणि बरोबर आज आले आणि ते मिळालं. इकडे तर बघा केवढी जनावरं आहेत आणि ह्या म्हशीची शिंगं बघा केवढी मोठी आहेत. गाडी आपली 4 व्हीलर विकली का? आजोबाची आठवण ते ठेवायची की. तर मेन आम्ही गेलो होतो सलोनीच्या सुपारीसाठी, तिच्या काका काकींना सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला. आणि तिला भाऊ नाही आहे, त्यामुळे ते सगळं काम तिला स्वतःलाच करावं लागत होतं. सो मी, सलोनीचे पप्पा आणि सलोनी आम्ही तिघेच सगळ्यांना इन्व्हिटेशन देत फिरत होतो. एकतर मी जिमला जात असल्यापासून शुगर सोडली आहे आणि बाहेरचं काय खाणं पण बंद केलं. इवन मी घरात चहा पण पित नाही, पण हिच्या नादाने आज मला सगळीकडे चहा आणि कॉफी प्यावी लागते. आजचा दिवस माझं डाएट मोडलंच ती. नाही ना, आजचा दिवस उद्यापासून. आता बघा दुसऱ्या काका काकीकडे आलोय आम्ही. तर मला गेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की सलोनी साऊथ इंडियन आहे का? तर हो, मेन ती कर्नाटकी आहे. म्हणजे मूळ गाव त्यांचं कर्नाटकामध्ये होतं, त्यानंतर ते महाराष्ट्रात शिफ्ट झालेत आणि त्यांची लँग्वेज ही कन्नड आहे. सो मोस्ट ऑफ तिच्या इकडे सगळेच कन्नड बोलत होते आणि ते सगळे काय बोलतात मला काही समजत नव्हतं. बट हां, माझ्याशी बोलताना ते सगळे मराठीत बोलत होते. तर सगळ्यांनी आम्हाला जेवणाचा वगैरे पण आग्रह केला. सो फायनली एका काकांच्या इथे आम्हाला जेवण करावंच लागलं आणि त्यानंतर आम्ही आता घरी निघालो. कसलं भारी फिरायला, जेवण तर लय भारी झालंय अगं.
आता आम्ही घरी आलो आहे आणि जवळपास 9:30 वाजले. एके ठिकाणी आम्ही तिच्या काकींकडे गेलो होतो आणि तिथे आजीने आम्हाला जेवण करूनच पाठवलं. सो घरी यायलाच 9:30 वाजलेत आणि आता झोपी जायचं आहे. तर आजचा व्लॉग पण मी इथेच एंड करते. तर बसून बसून अजिबात कामं नाही आहेत, नुसती मेहंदी काढत बसते आणि मला काढलीच नाही. कसली आहेस ग, मला काढली नाहीस तू. जरा पण काय वाटत नाही तुला? थोड्या काढते तुला मी. अशीच करते. हा, नाही नाही तुला थोड्या स्वतः काढून बसली एकटी, तेवढी मला नाही काढली बघा. काढते काढते. आता तोंडाला लावून तुझ्या असं झोपलं तर तू झोपच बघ, तुला करतेच काम. मी असं करणार. तर ही सगळी उद्याच्या फंक्शनची तयारी चालू आहे. मस्तपैकी मेहंदी पण काढली आहे आणि चेहऱ्याला दुसरं काय नाही, बट येस हा जो कोरियन मास्क लास्ट टाइम मी एक ॲड केली होती ना, तर तो खरंच बेस्ट आहे, तर तोच तिने लावला आहे. आणि ना हा व्हिडिओ शूट केलेला तिला माहीत नव्हता आणि नंतर तिने बघितलं, बट मी हा टाकणार नाही हे सांगितलेलं, बट मी तरी टाकला आहे, त्यामुळे तिच्या शिव्या खाणार आहे मी. बरं, बाकी सगळी मस्ती किंवा बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या नेक्स्ट व्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून्ड.